योगी आदित्यनाथ यांच्याबाबत एका पुस्तकामध्ये खळबळजनक दावा करण्यात आलाय। योगींना 2022 मध्येच सीएम पदावरून हटवण्याची तयारी होती असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। नुकसान होण्याच्या भीतीने भाजपने निर्णय टाळल्याचं या पुस्तकात म्हटलेलं आहे। ॲट द हार्ट ऑफ पॉवर या पुस्तकामध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आलाय। श्यामलाल यादव यांच्या पुस्तकात योगींबाबत हा दावा करण्यात आला आहे। यूपी मधील पिछेहाटीनंतर आता योगींचं काय होणार असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी खालावल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। तर या सगळ्या चर्चा सुरू असतानाच एका पुस्तकातील दाव्यामुळे खळबळ उडालेली आहे। 2022 मध्येच म्हणजे 2 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीआधी आदित्यनाथ यांना हटवण्याची पूर्ण योजना आखण्यात आली होती असा दावा इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार श्यामलाल यादव यांनी त्यांच्या ॲट द हार्ट ऑफ पॉवर द चीफ मिनिस्टर्स ऑफ उत्तर प्रदेश या पुस्तकात केला। योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून दूर सारायचं ठरलेलं होतं, पण योगींना हटवल्यास भाजपला नुकसान होईल याची जाणीव पक्षाला झाली असा उल्लेख या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर जर आपण मागचा संदर्भ घेतला तर अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा प्रचारादरम्यान हा दावा केलेला होता। योगींना आता हटवण्याची प्लॅनिंग सुरू आहे भाजपमध्ये असा दावा त्यांनी केलेला होता। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जे पुस्तक आलेलं आहे त्याच्यामधून सुद्धा एक खळबळजनक दावा केला आहे। 2022 मध्येच भाजपकडून योगींना सीएम पदावरून हटवण्यात जाणार होतं, मात्र नुकसान टाळण्याच्या भीतीने त्यांना हटवलं नाही, निर्णय बदलला असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे। तर दुसरीकडे आता जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सुमार कामगिरी राहिलेली आहे भाजपची, त्यावेळेला योगींचं काय होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।